जायचं, जर गेले तर अपमान, गेले तर अपमान. आणि ही परंपरा आताची नाही. दक्ष प्रजापती म्हणजे भगवान पार्वतीचे वडील, पार्वती मातेचे वडील दक्ष प्रजापती, त्यांनी यज्ञ केला. यज्ञामध्ये शिवजीला निमंत्रण नाही, आणि सती आपल्या पार्वतीला सुद्धा निमंत्रण नाही, लेकीला निमंत्रण नाही. म्हणजे काय द्यायचं लेकीला निमंत्रण? त्या स्मशानभूमीमध्ये राहणाऱ्या आणि गज चर्म व्याघ्र यांचे कपडे घालणारा, आणि भस्म उटी रुंड माळा असा असलेला, आणि हा बैरागी देव, भिकारी देव, याला कशाला बोलवायचं? हा आल्यानंतर, आपल्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये आल्यानंतर हा जावई म्हणून आपलं नाक कापल्या जाईल, म्हणून त्याला निमंत्रण नको. आपल्या सख्या लेकीला निमंत्रण दिलं नाही. पण म्हटले आता एवढ्या मोठ्या व्यापातून शेवटी लेक ती लेकच असते. एवढ्या मोठ्या व्यापातून माझ्या वडिलांच्या स्मरणामध्ये आमच्या पतिराजांचं नाव राहिलं नसेल, ध्यानात राहिलं नसेल, पण त्यांची तशी भावना नसेल, म्हणून ती गेली. आणि पार्वती माता म्हणू लागली, स्वामी आपल्याला जायचंय. म्हणे कुठे? म्हणे कणखलला. दक्ष प्रजापती गेलेत का हरिद्वारला? हरिद्वारला जे जे गेले त्यांना माहिती, कणखल इथं दक्ष प्रजापती मंदिर आहे. तिथं पहा आपण, तिथं यज्ञ तो झालेला. त्या यज्ञाकरता आपल्याला निमंत्रण नाही, पण माझ्या वडिलांनी यज्ञ समारंभ केला, आपल्याला जायचंय. आता यज्ञ समारंभ म्हणजे घरगुती कार्यक्रम, सत्यनारायण जसं आपण करतोय तसा. आपल्या पद्धतीने आपण सत्यनारायण करतो, त्यांनी थोडा मोठा यज्ञ केला, पण यज्ञाकरता त्यांना काय निमंत्रण दिलेलं नाही. तरी देखील गेले. तिथं गेल्यानंतर कशाला आले? तुम्हाला कोणी बोलावलं? तुका म्हणे येथे नाही, निळा म्हणे काय ते आहे ना, प्रार्थिल्या वाचवणे आला शिका. भगवान परमात्मा दर्शन द्यायला बोलवल्याशिवाय आला ना. प्रार्थिल्या वाचवणे आला शिका. तुका म्हणे येथे बोलाविले कोणी? तुझं लागी येथे बोलाविले कोणी? प्रार्थिल्या वाचवणे आला शिका. बोलावल्याशिवाय कशा करता आला? तसं त्याही ठिकाणी भगवान शिवजी आणि असणारी पार्वती दोघे गेल्यानंतर त्यांचा अपमान झाला. हा इतिहास आपल्याला साक्षी आहे. न बोलवता तिथं जाऊ नये, हा संसारातला नियम आहे. पण परमार्थामध्ये बोलावलं नाही तरी गेल्याशिवाय राहूच नये. विठाला विठाला विठाला. परमार्थामध्ये अपेक्षा धरून परमार्थ करायचं नाही. संत महात्म्यांनी परमार्थ केला, यावत जन्म परमार्थ केला. पंढरीनाथाची वारी केली, पायी वाऱ्या केल्या, भजन करत करत केल्या. कोणाकडे काही कधीही मागितलं नाही. भूक लागली तर ओरबाडून या पाला, बस कंदमुळं खाल्ली, पण कधी कोणाकडे काही मागितलं नाही. आता आपलं नियोजन असतं पंढरपूरला जायचं म्हटल्यानंतर, काय आपलं नियोजन असतं, सोबत काहीतरी कापण्या, लाडू, चांगला चिवडा, लसणाची फोडणी देऊन, कढीपत्ता टाकून, खोड्या मिरच्या कापून, चांगल्या तळून, तडतड 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 मोहरी वाजली, मग ते बाकीची सामुग्री, त्याला चिवडा मसाला, असा खरमरीत चिवडा, या सर्व गोष्टी सोबत घेऊन आणि नंतर मग वारीला निघतो आपण. बर निघाले, पण रस्त्याने सुद्धा व्यवस्था खूप असते. सकाळी नाश्ता, थोडेच पोहे, थोडे थोडे पोहे, दुपारी थोडंच जेवण, एक 5-4 भाकरी, एक 2-4 लिटर आमटी, गोड पदार्थ, काय कमी नसते. बरं चालता चालता पुन्हा बिस्किट पुड्यावाले आहेच, चहा पाजणारे आहेच आहेत, वडापाव खाऊ घालणारे आहेच आहेत, कमी काहीच नाही. बस अशी वारी आपली, ही आपली वारी, ती जाऊ द्या. पण संत महात्म्यांचं मात्र तसं नाही. कधीही कोणाकडे काही न मागता स्वतः वारी. आपल्या परिसरामध्ये एक वैभव होऊन गेलं, भक्ती वैभव, ज्यांनी नेवासा आणि आळंदीची पायीवारी सुरू केली, ज्यांनी सुरू केली ते वैकुंठवासी. नाव सांगू शकता? नाव सांगू शकता? विठ्ठल महाराज हापशे बाबा. बर, नंतर नाव बाबांचं बंशी बाबा 3 वर्षानंतर दिंडीत सामील झाले. विठाला 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 विठाला. कारण हा आनंद, अरे अद्वितीय आनंद, मी सुद्धा वारीला येणार, मग बाबा जाऊ लागले. अर्थात मोठ्या माणसाच्या नावाने ते चालत असतं, चाललं पाहिजे.
पण त्या मागे खरा जो असतो तो झाकलेला पाया म्हणजे वैकुंठवासी विठ्ठल महाराज हापसे बाबा बर का. त्यांनी पायदिंडी सोहळा सुरू केला. पण कसा? अगोदर जायचं सर्व नियोजन करून यायचं तसं नाही. म्हणजे ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी आपले आपले स्टोह घ्या, पडशीमध्ये आपलं पीठ घ्या, 15 दिवसाला लागणारं पीठ घ्या, सर्व सामुग्री घ्या आणि मग जायचं. जिथं मुक्काम पडेल तिथं थांबायचं. दुपारच्या वेळेस जिथं भूक लागेल तिथं झाडाखाली थांबायचं. पाणी वगैरे व्यवस्था पाहायची. त्या मालकाला विचारायचं पाणी घेऊ का. न विचारता कुणाच्याही विहिरीवरती जायचं नाही. पाणी विचारल्याशिवाय घ्यायचं नाही. विचारून पाणी आणायचं. मग तो स्वयंपाक बनवायचा. मग 4-2 मंडळींनी तो तिथं स्वयंपाक बनवायचा. बर जोडीना जर गेलेल्या असाल, फक्त माऊलीने स्वयंपाक रोज जसा घरी करायचा तसा तिथंही तिने करायचा असा नियम नाही. चालत आलेल्या वारकरीने सुद्धा माऊलीला मदत करू लागायची. ती समजा भाकरी करते तर तोपर्यंत आपण भाजी निसून द्यायची. ही सेवा करायची. बर ती भाकरी करण्यामध्ये तोपर्यंत लय झालं तर बेसन पीठ कालून का होईना पण द्यायचं. सेवा करायची हा नियम. नाही तर मग काय नाही, घरी ते दारीन देवळी ते बिराडी ते चालणार नाही. बाबा म्हणायचे. बरं ज्यांच्याकडे स्टोव्ह नाही त्यांनी सरपण गोळा करायचे. सरपण गोळा करत असताना सुद्धा नियम होता. काय नियम म्हटले? हे बघा, जिथं गेले तिथं विचारून. आणि जर विचारायला कोणीच नाही, पण जर अशी काडीवर काडी ठेवलेली आहे, वाळलेली आहे आणि काडीवर काडी अशी ठेवलेली आहे, तर समजून घ्यायचं ह्या माऊलीने स्वतःच्या स्वयंपाकाकरता ती केलेली आहे, ती घ्यायची नाही. मग विखुरलेलं जे सरपण आहे ते वेचून आणायचं, त्याच्यातून स्वयंपाक बनवायचा, भगवंताला नैवेद्य द्यायचा आणि भोजन करायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. ही पहिल्या काळातील वारी. विठ्ठला युग परत्वे, काल परत्वे व्यवस्था झाल्या. उदार अन्नदाते मंडळी दान देऊ लागली. म्हणून तशी तशी आता सोय होत गेली. आपण भाग्यवान माणसं. त्या काळात जर असतो तर मला नाही वाटत आपण वारी केली असती. अहो एवढं सोपं झालं तरी देखील पॉम्पलेट घेऊन आम्ही गेलो. चला ना चव्हाण भाऊ, म्हणजे तुमचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला नाही बरं का, चला वारीला चला. नाही म्हैस व्यायला झाली आता नाही येता यायचं. पुढच्या वेळेस म्हणले नाही मग आता मुलगीच आली बाळणपणाला आता नाही येता यायचं. काही ना काही कारण सांगत राहतो आपण. आणि काही माणसं म्हणतात नाही आता सध्या थोडी धावपळ आहे, पण थोडं बरं झाल्यावर येऊ, थोडं बरं झाल्यावर येऊ. मी 15 वर्ष झाले काहींकडे पत्रिका घेऊन जातो, ते आजही तेच म्हणतात थोडं बरं झाल्यावर येऊ. असे काही आहेत त्यांचं बरंच झालं पण अजूनही ते वारीला आले नाही. बरं झालं म्हणजे राम नाम सत्य आहे हे बरं झालं तरी सुद्धा वारीला येणं झालं नाही. विठाला कशा करता सांगतो? निरपेक्षता परमार्थामध्ये असावी. निरपेक्ष भावनेने परमार्थ करणारी जुनी पिढी आणि त्याच पिढीतील असणारे जगद्गुरु तुकोबराय निरपेक्षतेने. बस काही मागणी ही अमानुचित वडिलांची रीता जानत, वडिलांची रीता जानत, वडिलांची रीता जानत, वडिलांची रीता जानत. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जानत, वडिलांची रीत जानत, वडिलांची रीत जानत, वडिलांची रीत जानत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकोबराय म्हणतात काही कुणाकडे मागणं हे आमच्या करता अनुचित आहे आणि ही आमची वडिलांची परंपरा आहे. वडिलांची परंपरा आहे म्हणजे परमार्थामध्ये वडील कोण? परमार्थामध्ये वडील कोण? येथ वडील जी जे करीती तया नाम धर्म ठेविती ये रानुष्ठिती सामान्य सकळ. वडील म्हणजे परमार्थाने आपल्यापेक्षा जो ज्येष्ठ आहे, परमार्थ दृष्टीने, वयाच्या दृष्टीने नव्हे. वयाच्या दृष्टीने ज्ञानोबराय बोलतात जयाचे आयुष्य धाकुटे होय,
बळ प्रज्ञा जिरो निजाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून ते वडील नाहीत. ज्याचं बळ आणि प्रज्ञा निघून गेली, आयुष्य थोडं शिल्लक राहिलेलं आहे आणि तशा माणसाला वडील म्हणणं ज्ञानोबरायांना संयुक्तिक वाटत नाही. वडील म्हणजे कोण? जे परमार्थ क्षेत्रामध्ये वयाने लहान असू द्या पण परमार्थ दृष्टीने ज्ञानी असतील, भक्त असतील किंवा कर्मठ असतील, साधक असतील, परमार्थ दृष्टीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील, ते वडील आहेत. वयाचा विषय नाही. प्रसंगी फक्त 16 वर्षाचे ज्ञानोबराय पण ज्ञानेश्वरी सारखा उपदेश जगाला देऊ शकतात. फक्त 16 वर्षाचे ज्ञानोबराय पण जगताला पूज्य ठरतात. आणि 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांना केवळ 7च वर्षाची मुक्ताई पण ताटी उघडा म्हणून उपदेश करू शकते. हा आहे परमार्थातील योगी वडील. पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा साही अपराध जनाचा ईश्वरागे झाले वनी ईश्वरागे झाले ईश्वरागे झाले ईश्वरागे विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. तुम्ही काय प्रमाण दिलं? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. हा उपदेश ज्ञानोबरायांची अनुजा म्हणजे असणारी मुक्ताबाई वयाने लहान पण ज्ञानोबरायांना शिकवू शकते. म्हणजे परमार्थामध्ये वयाला महत्व नाही. परमार्थाचं बिल हे वयाने निघत नाही. परमार्थाचं बिल जातीने निघत नाही. परमार्थाचं बिल बाकी कशाने नाही. बर कशाने निघतो? ज्ञानोबराय सांगतात येत वडील जे जे करीत, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं जे करतात त्याचं नाव धर्म आहे. आणि तो धर्म येर सामान्य सर्व जीव काय करत असतात? अनुष्ठान रूपाने स्वीकारत असतात. आणि म्हणून ज्ञानोबराय जसं वडील म्हणतात तसं तुकोबरायांच्या दृष्टीने वडील कोण? म्हणजे जे जे आतापर्यंत माझ्यापेक्षा श्रेष्ठ या परमार्थामध्ये आहेत त्या सर्व माझ्या वाडवडिलांनी भक्ती करत असताना भगवंताकडे कधी काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो आम्ही आमच्या मोठ्यांची परंपरा जाणतो की कुणाकडे काही मागायचं नाही. बस तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते, ठेवोनिया काही न मागते ठेवोनिया काही न मागते ठेवोनिया काही तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव वाटवले बाबा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते ठेवोनिया काही ठेवोनिया काही न मागते ठेवोनिया तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. प्रसंगी देवावरून जीव ओवाळून टाकतात. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाळीन. आपल्या जीवाचा लिंबलोन करतात संत महात्मे जीवभाव देवापायी. पण एवढं सर्वस्व अर्पण करून सुद्धा काही मागत नाही हे विशेष आहे. तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवोनिया काही न मागती. काही मागत नाही. आणि तुमचं आमचं कसं आहे?
मागितल्याशिवाय राहत मागितल्याशिवाय जात नाही. म्हणले कार्यक्रमाला येतो किती देणार. हा म्हणले आम्ही सत्यनारायण करू पण काय मिळणार. म्हणले अहो असं कसं. बरं मग आणा सामुग्री. ठीक आहे करू. सामुग्री सांगा. मग देवानी दिली लिस्ट काय करायचंय. सत्यनारायण महापूजा. बर बर दिली लिस्ट. 5 खारकी आणा, 5 सुपाऱ्या आणा, खोबऱ्याच्या वाट्या आणा, तांदूळ आणा, सगळं सांगितलं. केळीचे खुटा आणा, चौरंग आणा, पाट आणा, काय 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 लागतं. रांगोळी आणा, हळदी आणा, कुंकू आणा, अक्षदा आणा. सर्व सामुग्री लिहून दिली आणि गेले वाणीबाबाच्या दुकानात. बाबा चला द्या. दुकानदार बाबा द्या. काका सामुग्री द्या. म्हणजे कशाची आधी. म्हणजे सुपाऱ्या पाहिजे, 5 खारकी पाहिजे. म्हणजे पूजेला पाहिजे का खायला पाहिजे. म्हणजे पूजेला आणि खायला काय फरक नाही. पूजेच्या वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि खाण्याच्या वेगळ्या आहेत. खाण्याच्याचे भाव 10 रुपयाने जास्त आहेत आणि देवाच्या पूजेचे म्हणजे ते 10 रुपयाने कमी आहेत. म्हणजे का बरं. नाही त्या निवडून ठेवलेल्या आहेत. मग घेतल्या. म्हणले नाही मग पूजेच्याच द्या. पूजेच्याच द्या. 10 रुपयाने कमी आहेत ना तेच द्या. मग घेतलं. साहित्य घेऊन आलो. मग घेऊन आल्यानंतर पाहिलं खौट खोबरं, किडक्या खारकी, जाळे लागलेल्या सुपाऱ्या, जाळे लागलेले तांदूळ, कुंकू आपला असंच किती रंगवलं तरी पार ते बोटाचं 4 दिवस जात नाही असं कुंकू केमिकलचं. बर अशी सगळी सामुग्री. हळदीचं कुंकू पाहिजे, निर्माण तयार केलेलं कुंकू पाहिजे, लिंबू वगैरे ते असं टाकून बनवलेलं. तर ते कुंकू नाही आपण ते लिक्विडचं कुंकू घेऊन येतो. ते लावल्यानंतर माता भगिनींना सुद्धा असं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कधी कधी आता महाराज आले प्रेमास्तव आम्हालाही जावं लागतं. तिथे गेल्यानंतर मग सांगितले घाली संता सिंहासनी पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. आता तुमची भावना झाली योग्य आहे पण तुम्ही आणलेलं कुंकू ते केमिकलचं असतं. लावलं की 4-5 दिवस इथं अशा फुटकळ्या येतात बरं का. म्हणून कुंकू लावत असताना जर ते केमिकलचं असेल तर फक्त असं टेकवल्यासारखं करायचं. थोड्या अक्षदा जादा लावायच्या म्हणजे त्या अक्षदा पटकन ती कुंकू पिऊन घेतात. विठाला 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 विठाला. असो मग अशा प्रकारची सामुग्री आणली. ब्राह्मण देवा आले. समय ठरलेला आहे. सर्व आसन वगैरे मांडले. देवाला बसण्याकरता पाठ, इकडे तुम्हाला बसण्याकरता आसन. जोडीने तुम्ही बसलात. हातामध्ये पाणी घ्या. घेतलं म्हणजे 3 वेळेस प्या. गोविंदाय नमः, अच्युताय नमः, ऋषिकेशाय दामोदराय नमः. पुन्हा हातामध्ये पाणी घ्या. खाली सोडून द्या. हस्त प्रक्षालनम ऋषिकेशाय नमः. घ्या थोडं पाणी. ओम पवित्र पवित्र मग इकडे पाणी शिंपडा. डोळ्याला पाणी लावा. एका बादराने डोळ्याला पाणी लावलं पण देवाच्या डोळ्याला पाणी लावलं म्हणजे ब्राह्मण देवाच्या डोळ्यात बोट घातली. हे काय करतो पण तुम्ही म्हणजे डोळ्याला पाणी लावा. अरे माझ्या नाही गाढवा तुझ्या डोळ्याला पाणी लावा. बर लावलं पाणी. झाली पूजा चालू. हातामध्ये घ्या अक्षदा, घ्या तांदूळ, थोडस पाणी घ्या चमच्यावर. थोडे फुलं टाका. म्हणा मम आत्मना सकल कुटुंबानां यश आयु आरोग्य. बरं नुसतं आपलंच नाही. स्थूल सूक्ष्म स्थावर जंगम जेवढं काय सर्व कल्याण असो. आणि यह लोकातील नाही यह परलोक यह जन्म जन्मनी. आणि सामुग्री काय दिली. सामुग्री दिली एवढी एवढी. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाची आचिती बोध कैसा. तयाची बोध कैसा. तयाची आचिती बोध कैसा. तुकोबराय बोलतात अशा प्रकारच्या भक्तीच्या बाबतीत म्हटले अरे अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाची चित्ती बोधकायचा किंवा देवकायचा. त्यांच्या चित्तात देव असणं शक्य नाही. देवा करता भगवत भक्ती करणं म्हणजे भक्ती आहे. संत महात्म्यांनी आपण करतो तशी नाही केली. संत महात्म्यांनी जीवभाव देवाच्या पायी ठेवला आणि कधीही काही मागितलं नाही. त्यामुळे देवाच्या डोक्यावर झालं ऋण. आणि मग ज्या ज्या वेळेस तुकोबराय भगवंताच्या दर्शनाला पंढरीनाथाच्या दर्शनाला जायचे. मग अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. नामदेव पायरीचे दर्शन करायचे. कोण कोण पंढरपूरला गेलं हात वर करा. पंढरपूरला कोण कोण गेलंय.
अजून गेलेच नाही का तुम्ही? मग तर सकाळच्या पाया माझे दंडवत. जे जे गेले त्यांनी स्मरणामध्ये आणा. चंद्रभागेमध्ये स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन झालं. आपण क्रमाने तो घाट चढून वरती आलात. समोर नामदेव पायरीचं दर्शन केलं, आतमध्ये चोखोबरायचं दर्शन केलं. तिथून पुढे मग आतमध्ये गेलात विना मंडप. जर बारी इकडून डायव्हर्ट केलेली असली तर मग इकडून कान्होपात्रा झाड वगैरे असं असं करत 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 आतमध्ये गेलात. आता थोडस बदल झालेला आहे. गरुड फार वगैरे तिथलं सगळं काढून टाकलेलं आहे. जे लावलेले सगळे लेअर होते काढून टाकले. आता ओरिजिनल फक्त दगडाचंच मंदिर आहे. तिथून आतमध्ये तुकोबराय गेले जसं आपण जातो तसं. मग आतमध्ये गेल्यानंतर भगवंताचं मुख अगोदर दिसतं, त्याला आपण मुखदर्शन म्हणतो. मुखदर्शन केलं तुकोबरायांनी, पण तुकोबरायांना पाहिल्याबरोबर भगवंताने असं खाली पाहिलं. ज्याला समान उभं राहायचं सांगितलंय. कर म्हणजे हात कटेवर म्हणजे कमरेवर ठेवायचे सांगितले, आणि विटेवर उभं राहायचं सांगितलं. कोणी? कारे पुंड्या मातलासी उभे केले देवासी. भगवान पुंडलिक महाराजांनी, पुंडलिकरायांनी भगवान पंढरीनाथाला विटेवर उभं केलं. विटे ठेला म्हणून विचा केला ठोबा, म्हणून त्याला म्हणतात विठ्ठल. विटेवर उभा आहे म्हणून तो विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आणि मग तो विटेवर उभा आहे किती युगापासून? युगे 28 विटेवरी उभा वामांगे रखुमाई. 28 युगापासून परमात्मा विटेवर उभा आहे, आणि त्याला असं उभं राहायचं सांगितलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी, तेथे माझे हरी वृत्तीराव. समान त्याला पाहिलं सांगितलं, पण त्याने तो नियम मोडला. कधी? तुकोबराय समोर आल्याबरोबर त्याने खाली पाहिलं. त्याला समान पाहायचं सांगितलंय. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. हे पांडुरंगा, अहो आम्ही तुमच्याकडे बघतोय, तुम्ही खाली काय बघताय? आमच्या नजरेत पहा ना. भगवंतांनी सांगितलं तुमच्या नजरेत पाहण्याची आमची ताकद नाही, कारण तुमच्या भगवत भक्तीचं कुणाकडे काही आतापर्यंत न मागितल्यामुळे एवढं ऋण आमच्या डोक्यावर झालं, त्यामुळे आम्ही ऋणी आहेत. पण तुम्ही सावकार आहात. सावकार समोर आला की ऋणी माणसाला त्याच्या डोळ्यात पाहता येत, आणि म्हणून आम्ही ऋणी. आणि तुम्ही सावकार भक्ती क्षेत्रातली, तुम्ही भक्ती केली, सांडोनी उद्वेग अशी भक्ती केली, आणि आमच्या डोक्यावर ऋण झालं. ते ऋण फेडण्याकरता जर तुम्ही काही मागितलं तर आम्हाला तुमच्याकडे पाहून बोलता येईल. आणि म्हणून काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा परमात्म्याचा आग्रह. आणि त्याचंच वर्णन तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही वा गटकळ महाराज. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाकडे तुकोबराय पाहतात आणि देव मात्र खाली पाहतोय. काय दृश्य असेल महाराज. भगवान जगाचा मालक परमात्मा पण खाली पाहतो तुकोबराय आल्यानंतर.
आणि तुकोबराय म्हणतात देवा आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा, मग बोला. मग तुमच्याकडे पाहू, पण तुम्ही काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा. मनसी काही मागा. देवा आम्हाला इच्छा नाही, पण तू म्हणतोय म्हणून आम्हाला इच्छा नाही. जसं एखादा मनुष्य भोजन करून आलेला असतो, पण आपल्या घरी आल्यानंतर अहो जेवण थोडं 2 घास खा, चतकूर घ्या, आपण आग्रह करतो ना, तसा भगवंताने तुकोबरायांना आग्रह केला, काहीतरी मागा, काहीतरी मागा ना, मागा काहीतरी. तुकोबरायांचे नाही नाही, काही मागणे आम्हा अनुचित, आम्ही मागणार नाही. नाही 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 नाही, मागा, 1 घास खाच, त्रास झाला तर होऊ द्या, पण खा. विठाला विठाला. याला काय म्हणतात? आग्रह. आग्रह हा प्रेमाने असतो. बर, प्रेमाने असतो, पण प्रेमापोटी कधी कधी दुराग्रह होऊ नये, हे लक्षात घ्यायचं बरं का. हा प्रेमापोटी कधी कधी दुराग्रह होता कामा नये. मग जावायला लयच आंबरस आवडतो, लयच आंबरस आवडतो म्हणून मग वाढ आंबरस, वाढ आंबरस, वाढ आंबरस, मग ते चालत नाही बरं का, अजीर्ण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जावई बापूचं कधी कधी थोडस आपण कल्याण इच्छित असाल तर आग्रह करा, पण दुराग्रह करू नका. विठाला नाहीतर मग तो गावी गेल्यानंतर मग म्हणतो काय हो तब्येत कमून बिघडली, म्हणे ते सासूबाईने जास्त आंबरस खाऊ घातला. मग तुम्ही आंबरस खाऊ घातला तर त्याच्या बदल्यात तुमचं नाव निघायला पाहिजे होतं, पण मग असं नाव निघणं काही चांगलं. म्हणून आग्रह असावा, पण दुराग्रह नसावा. तसं जगद्गुरु तुकोबरायांकडे भगवंताने आग्रह धरला, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता मागण्याच्या यादीमध्ये तुकोबराय तसं बसत नाही, पण देवा तुला बरं वाटावं म्हणून, मला काही भूक नव्हती, पण तुम्ही फारच आग्रह केला म्हणून चतकूर खातो. जसं आपण व्यवहारामध्ये, तसं मला इच्छा नाही, पण तुमचा आग्रह आहे ना, काहीतरी मागा. मनसी काही मागा, तर मग द्या देवा. हेच देगा पांडुरंगा, तू जे देणार ते नको. कारण आतापर्यंत सुदामा अत्यंत भावनेने तुमच्या भेटीला आला, आणि त्याला तुम्ही केवळ मुठभर पोयासाठी गाव सोन्याचा देऊन टाकला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या तुझ्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोन्याचा दिला गा. सोन्याचा गाव तू देऊन टाकला, म्हणजे तू देण्यामध्ये उदार आहेस. अहो उपमन्यू, त्याला असं वाटलं थोडस वाटीभर दूध मिळावं, कारण त्याने एका आपल्या मित्राच्या संगतीत अगोदर घरी तो दूध घ्यायचा, पण आई काय करायची, ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये पाणी कालवून मागच्या घरात जाऊन गपचूप पाणी कालवून आणायची, आणि त्याला म्हणायची घे बाळा दूध. आता ते ज्वारीचं पीठच दूध समजून पित होतं. पण एक दिवशी मित्राच्या संगतीमध्ये खरोखरच गेला श्रीमंत मित्राच्या घरी, तिथं गेल्यानंतर गावरान गाईचं असं धारोष्ण दूध त्याला प्यायला मिळालं. ते म्हणलं हे काय? म्हणे हे दूध आहे. म्हणजे हे दूध आहे, आमची आई पण घरामध्ये आम्हाला दूध देते, पण असं दूध कधी मिळालं नाही. इतकं चवदार चविष्ट दूध गावरान गाईचं बरं का, म्हशीचं शेळीचं नाही, आणि जर्सीचं तर मुळीच नाही. विठाला विठाला म्हणले बर बर हे खरं दूध आहे नाही का. मग तो घरी गेला, आईला म्हणतो माते दूध दे दूध. आईने सांगितलं बर बर देते बाळा, बस हा बस. आई पाठीमागं गेली, त्या गाडग्यामध्ये हात घातला, ज्वारीचं पीठ घेतलं आणि पुन्हा त्यामध्ये पाणी टाकलं, कालून आणलं गाडगं भरून. घे बाळा दूध, गाडगं भरून दूध. त्याने पिलं, लगेच ठो हे काय दूध आहे का? दूध मी माझ्या मित्राच्या घरी पिलो तसं दूध पाहिजे, हा ते दूध मला दे. म्हणजे अरे बाळा आपण गरीब आहे, मग ते आपल्याला पंढरीनाथाकडे भगवंताकडे प्रार्थना करावी लागेल तेव्हा मिळेल. म्हणजे कुठं राहतो तो? म्हणे तो वैकुंठामध्ये देव राहतो, त्याची भगवत भक्ती केल्याने ते दूध आपल्याला मिळू शकेल. आपली तेवढी काही नाही, पात्रता नाही, आणि तुला मी कसं काय ते ओरिजिनल दूध देऊ? असं म्हटल्याबरोबर उपमन्याने जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. अल्पावधीमध्येच अल्पवयीन असलेला तो मुलगा जंगलामध्ये जाऊन खडतर उपवास राहिला. भगवान परमात्म्याला यावं लागलं, दर्शन द्यावं लागलं. उचलून कडेवरती घेतलं. बाळा काय पाहिजे? म्हणे वाटीभर दूध पाहिजे. किती पाहिजे दूध? म्हणले वाटीभर काय? क्षीराचा सागर उपमन्या. हा, कारण
कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाच्या जीव लगे येईवो पांडुरंगे परमात्मा उदार आहे सामर्थ्यवान आहे आणि अत्यंत स्वतंत्र आहे तो काहीही देऊ शकतो महाराज मग या ठिकाणी तुकोबरायांना तो काहीही देण्याकरता तयार आहे काही तो देऊ शकला असता पण तुकोबराय म्हणतात मला दूध नाही पाहिजे मला सोन्याचा गाव नाही पाहिजे आतापर्यंत तू ज्यांना ज्यांना दिलं सोन्याची नगरी दिली बिभीषणाला ती नगरी नाही पाहिजे मला काय पाहिजे मला यातलं काही नाही पाहिजे मला हेची दे गा पांडुरंगा मी जे मागणार ते देणार असेल तर दे तुझ्या इच्छेने नको म्हणजे तुमची इच्छा काय ते तर सांगा ना अभंगाचं पहिलं चरण हरिदासाची घरी हरिदासाची विठोबार घुमाई हातवरती घ्या भजन करा सर्वांनी विठोबार घुमाई हाताने टाळी मुखाने नाम विठोबार घुमाई विठोबार घुमाई बोला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज बजरंगबली बार घुमाई बार हातवर हातवर बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार वा वा घ्या हात खाली अगोदरच घेतले बरं आज्ञाधारक म्हणजे सांगायच्या अगोदर त्यांनी काम केलं म्हणजे सांग काम कोणी नाही सांगकामी कोणी फक्त वर घ्यायचे सांगावं लागले तेवढ्या पुरतेच सांगकामी पण हात खाली घ्यायचं काही सांगावं लागलं नाही म्हणजे सांगकामी नाही आणखी एक आहे बरं का मी सांगितलं का हात खाली घ्या तरी तुम्ही घेतले म्हणजे मी काम सांग्या नाही काम सांग्या का असतो माहिती ना तुम्हाला पंक्तीमध्ये घ्या का हो इकडं वाडा हो तिकडं वाडा हो इकडं आणा भात हो कढीवाले अरे तू घे ना बादली घे ती घे वाढ ना सगळ्यांना नुसतं सांगण्याचं काम कसं करतो म्हणजे तो काम सांग्या नुसतं सांगतो करत काहीच नाही तो काम सांग्या सांगितल्याशिवाय करत नाही तो सांगकाम्या बर आणखी एक आहे बर का म्हटले महाराज म्हटले टाळी हात वरती घ्या टाळी वाजवा मुखाने नाम घ्या पण पठ्ठ्याने घेतलंच नाही तो आघाव काम्या तो आगाव काम्या म्हणजे एक सांगितलं त्यापेक्षा वेगळंच करतो तो आगाव काम्या विठ्ठल विठ्ठल भगवान पंढरीनाथाचं भजन आपण अत्यंत जीव लावून मन टाकून त्यामध्ये मन ठेवून केल्यानंतर आनंद निर्माण होतो विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा कायवने झाले सोयरी त्रिभुवन असा आहे देव करा ऋणी
देवाला ऋणी करता येतं भगवत भजनाने. देव करा ऋणी मग रिद्धी सिद्धी वाहे पाणी. असो भगवत भक्ती केल्याचा तो फायदा आहे. सर्वांनी प्रेमाने भजन केलं म्हणून तुम्हाला सर्वांना मला आशीर्वाद द्यावा वाटतोय बर का. आशीर्वाद द्यावा वाटतो पण आता सर्वांपर्यंत मी कसा पोहोचणार आशीर्वाद द्यायला. त्यापेक्षा एक योजना करू आपण. उजवा हातवर घ्या बरं. असं करा मागच्या बाजूला करा. आपल्याकडे असं करा हात आणि घ्या. शाबास. चांगलं भजन केलं त्याबद्दल शाबास. विठाला 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. परमात्मा हे देवा पांडुरंगा तुला द्यायचं का हेची देगा पांडुरंगा. काय द्या हरिदासाची घरी. हरिदासाच्या घरामध्ये आम्हाला जन्म द्या म्हणले. हरिदास म्हणजे हरी तैसे हरीचे दास. नाही तया भयचिंता मोहास होणे राहते उदास बळकटकास भक्तीची. जे भगवत भक्ती करून करून भगवंत झाले त्यांना म्हणतात हरिदास. नुसता नावाचा हरिदास नाही. म्हणले हरिदास चालला 4 वाजता झुलत तो हरिदास नाही. 4 वाजता झुलत चालला तो हरिदास नाही. मग हरिदास म्हणजे कोण ज्यांनी भगवत भक्ती करून करून जे भगवंतच झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत. संत म्हणजे देव आणि देव म्हणजे संत. एवढा अभिन्न भाव ज्यांचा झाला ते हरिदास. मग अशा हरिदासांच्या घरामध्ये आम्हाला जन्म द्या म्हणजे का बरं. अहो या जन्मात अगदी तुकोबरांच्या विश्वंभर बाबापासूनची परंपरा पहा आणि बोलोबा पर्यंत पहा. बोलोबा पुत्रा तुकाराम. तुकाराम महाराजांचे वडिलांचं नाव बोलोबा. मग इथपर्यंत 8 पिढ्यापासूनची विश्वंभर बाबापासून तो बोलोबांपर्यंत जेवढे भगवत भक्त झाले त्या सर्वांनी निरपेक्ष भावनेने भगवंताची भक्ती केली आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. आणि अशा कुटुंबामध्ये आम्हाला तुम्ही जन्म दिला म्हणून देवा तुला ऋणी करता आलं. म्हणून देवा तुला ऋणी करता आलं. आता पुढच्याही जन्मात तोच योग यावा म्हणून या जन्मातलं काम झालेलं आहे. पण पुढच्या जन्मात पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण, पुन्हा चिचबनमध्ये जन्म, पुन्हा हरिदासाच्या घरात जन्म आणि ह्या भगवंताच्या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये बसून ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरीची मिरवणूक, अशा प्रकारची कीर्तन आणि हा भगवत भक्तीचा आनंद मिळावा म्हणून पुढचा जन्म सुद्धा हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळावा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काय मागा हेची देगा पांडुरंगा. आणि संतांकडे संत आले संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांना लोटांगण घालत असताना मी जागीरदार आहे, मी बागायतदार आहे, माझा एवढा ऊस जातो, मी काय त्या फटीचरच्या पाया पडणार असं चालत नाही. संत थोर आहेत. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग आणि म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको मनी. संतांना लोटांगण घालण्यामध्ये मनात लाज येऊ देऊ नका. संत संत एकत्रित येतील, मृदंग टाळ विना सर्व सुमधूर लावतील. काळी 2च्या काळी 1च्या स्वरामध्ये पांढरी 4च्या स्वरामध्ये लावतील आणि मग त्यांच्या त्या भजनाच्या रंगामध्ये रंग भरला तर नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे तू का
3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम सर्वांनी भजन म्हणा. माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी